नमस्कार, मी आरती कुलकर्णी। IBN लोकमत स्पेशल मध्ये आज आपण पुन्हा एकदा नद्यांच्या समस्येबद्दल बोलणार आहोत। पुण्यामध्ये मुळा मुठा नद्यांच्या प्रदूषणाबद्दल आपण वारंवार बोलत असतो। पुणेकर यासाठी लढाई देतात, पण पिंपरी चिंचवडमध्ये नद्यांची काय अवस्था आहे? नद्यांच्या पात्रामध्ये सर्रास राडारोडा टाकला जातोय आणि त्यामुळे यंत्रणांनी नद्या बुजवण्याचा कट रचलाय का, हा प्रश्न निर्माण होतो। मुळा, पवना, त्याचबरोबर इंद्रायणी या नद्यांची काय अवस्था आहे हे आम्ही ड्रोन कॅमेऱ्यामधून चित्रित करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आपण याबद्दलचा रिपोर्ट बघणार आहोत आणि जलतज्ञ परिणिता दांडेकर यांच्याशी याबद्दल बोलणार सुद्धा आहोत। इंद्रायणी काठी देवाची आळंदी हे गाणं ऐकताना आपल्याला इंद्रायणी नदीची एक वेगळीच प्रतिमा डोळ्यासमोर येते। पण आता हीच इंद्रायणी, मुळा आणि पवना या नद्यांवर पिंपरी चिंचवड शहरानं अक्षरशः घाला घातलेला आहे। या सगळ्याचं चित्रण आम्ही ड्रोन कॅमेऱ्यामधून केलेलं आहे। आकाशातून ही नदी कशी दिसते हे जर पाहिलं तर आपल्याला कल्पना येईल की या नद्यांचं आपण काय करून बसलेलो आहोत। याबद्दलचा एक रिपोर्ट बघूया। ड्रोन कॅमेऱ्यामधून घेतलेलं इंद्रायणीचं हे आणखी एक चित्र। इंद्रायणी नदीवरचा हा आळंदीचा घाट। आळंदीची ही इंद्रायणी अक्षरशः गटार गंगा झाली आहे। ज्या इंद्रायणी नदीला आपण पवित्र मानतो त्या इंद्रायणीची आपण ही काय अवस्था केली आहे? ड्रोन कॅमेऱ्यामधून घेतलेलं हे आणखी एक दृश्य। नदी वेगळी पण कहाणी तीच। चिंचवड मधल्या दापोडीमध्ये मुळा आणि पवना या दोन नद्यांचा संगम होतो, पण इथेही नदीच्या पात्रात मोठी अतिक्रमणं झाली आहेत। नदी जेव्हा शहराच्या कचाट्यात सापडते तेव्हा तिला नदी काय, नाला म्हणायचीही लाज वाटावी। पवना, मुळा आणि इंद्रायणी या पिंपरी चिंचवड शहराच्या चोहोबाजूनी खळाळत येणाऱ्या नद्या। खरं तर एका शहरामध्ये तीन नद्यांचे प्रवाह म्हणजे वरदानच, पण शहराचं भाग्य उजळणं तर सोडाच, याच नद्या प्रदूषणाचा आणि अतिक्रमणाचा शाप भोगतायत। पिंपरी चिंचवड, भोसरी या शहराच्या तिन्ही भागांमध्ये या नद्यांचे प्रवाह आहेत, पण या नद्यांचे प्रवाह खंडित होत आहेत ते या शहरामुळे। पिंपरी चिंचवड शहर कधी काळी नद्यांचं शहर म्हणून ओळखलं जायचं, मात्र ही ओळख आता नामशेष होण्याच्या मार्गावर आली आहे। कारण या शहरातून वाहणाऱ्या इंद्रायणी, पवना आणि मुळा या तीनही नद्या पूर्णपणे प्रदूषित झाल्या आहेत। केवळ प्रदूषितच झाल्या नाहीत तर या नदीपात्रामध्ये राजरोसपणे राडारोडा टाकून नद्यांचं पात्र बुजवण्याचे प्रकारही इथे सुरू आहेत। मात्र या सगळ्या प्रकाराकडे महानगरपालिका, पाटबंधारे विभाग आणि सिंचन विभाग सोयीस्कररित्या दुर्लक्ष करते। नद्यांच्या पात्रात राजरोसपणे टाकलेला हा भराव बघून मन सुन्न होतं। पवना नदीच्या पात्रात असा भराव टाकल्यामुळे पवनेचा मार्गच खुंटलाय। नदी पात्रातल्या या भरावामुळे नदीला तर कोरड पडलीच आहे, पण हे अतिक्रमण हटवण्याची मागणी करून नागरिकांच्याही घशाला कोरड पडली आहे। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतला क्षेत्राचा आपण अभ्यास केला गेला तर दिवसा डवळ्या भराव टाकून नदीचं पात्र बुजवलं गेलं। त्या ठिकाणी व्यावसायिक लोकांनी अनेक ठिकाणी प्लॉटिंग केलेलं आहे व त्या ठिकाणी व्यावसायिक इमारती देखील बांधलेल्या आहेत। जसं आपण उत्तराखंडची झालेली परिस्थिती पाहिली, त्यानंतर झालेला तो जसं आता चेन्नईमध्ये देखील ड्रेनेज सिस्टीम फेल्युअर झाल्यामुळे त्या ठिकाणी पूर्ण चेन्नई पाण्यामध्ये गेलं होतं। भविष्य काळामध्ये आपल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये जर पवना नदीमध्ये जर का पुराची परिस्थिती निर्माण झाली तर निश्चितच नदीच्या बाजूच्या परिसरामधल्या नागरिकांना याच्यामुळे धोका निर्माण होऊ शकतो। नद्यांचा अभ्यास करणारे पर्यावरणवादी कार्यकर्ते सुद्धा हे पुन्हा सांगतायत, पण त्यांच्याकडे लक्ष द्यायला वेळ कुणाला? पूर्ण उदासीनता प्रशासनाची, याच्याहून दुसरा शब्द नाहीये। मी स्वतः पिटिशनर होते। विठ्ठलवाडीचा जो रस्ता होता, एक पिटिशनर होते, विठ्ठलवाडी जो नदीपात्रातून रस्ता झाला होता। तुम्ही विचार करा की कुठल्या नागरिकांना स्वतःच्याच प्रशासनाबद्दल भांडायला लागेल की नदीत भराव टाकू नका म्हणून, आणि ते प्रशासन जीवाच्या आकांताने म्हणेल की नाही हे टाकणं मात्र आमचा अधिकार आहे। तर हा आपला ओव्हरऑल रिस्पेक्ट आहे नद्यांबद्दल। त्यामुळे नद्यांबद्दल उदासीनता ही एकीकडे आपण त्यांना माता म्हणतो आणि कदाचित म्हणूनच आपण त्यांच्या ऱ्हासाकडे अतिशय बेलाशकपणे बघू शकतो। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रशासनाला हे माहित नाही असं अजिबात नाही, पण त्यांचं काय उत्तर आहे बघा। महसूल
इरिगेशन डिपार्टमेंट आणि महापालिका यांनी संयुक्तिकपणे ह्याच्यावर नियंत्रण ठेवलं पाहिजे. नाहीतर नद्या ह्या फक्त नावाला शिल्लक राहतील आणि नद्यांची खोली आणि रुंदी ही कमी होत जाणार आहे. हवाई चित्रणातून खरं तर कोणतीही नदी सुंदर दिसायला हवी, पण आम्हाला ड्रोन कॅमेऱ्यामधून दिसलं ते असं नद्यांचं विदारक चित्र. नद्यांमध्ये भराव टाकून अतिक्रमण करून या नद्या बुजवण्याचाच डाव आहे. नद्यांवर अतिक्रमण करणाऱ्यांवर कडक कारवाई होत नाही तोपर्यंत या नद्यांचा कोंडमारा असाच होत राहणार आहे. गोविंद वाकडे, IBN लोकमत, पिंपरी चिंचवड. पिंपरी चिंचवड मधल्या या नद्यांची काय अवस्था आहे हे आपण बघितलं. पुण्यामध्ये मुळा मुठा नदीच्या प्रदूषणाच्या समस्येबद्दल वारंवार आवाज उठवला जातो, पण नेमकी कोणत्या यंत्रणेनं कारवाई करायची हाच गोंधळ आहे. याबद्दल बोलण्यासाठी आपल्या सोबत नदी अभ्यासक परिणिता दांडेकर आहेत. नदीचं संवर्धन कसं करावं, नद्यांची काळजी कशी घ्यावी या विषयावर त्या खूप वर्ष गेले काम करतायत. परिणिता, आपण बघितलं पिंपरी चिंचवड मध्ये ही जी सगळी नद्यांची परिस्थिती आम्ही दाखवलेली आहे, एकतर जलपर्णी विळखा आहे, पण त्यासोबतच प्रदूषणाच्या सोबतच जाणीवपूर्वक या नद्यांच्या पात्रामध्ये राडारोडा टाकला जातोय, अतिक्रमण होत आहेत आणि ते हटवण्याचं कोणतंही नाव प्रशासकीय यंत्रणा घेत नाहीये. नद्यांची ही जी सगळी अवस्था झाली आहे याला कोण जबाबदार आहे असं तुला वाटतं? आरती, हा एक क्लिष्ट प्रश्न राहिलेला आहे आणि मला तर वाटतं खूप वेळेला की हा क्लिष्ट प्रश्न करण्यात आलेला आहे. शहरातून जेव्हा नदी वाहते तेव्हा नदीचं पात्र जे आहे त्याची मालमत्ता ही असते सिंचन विभागाकडे आणि नदीचे काठ याचं नियोजन असतं आपल्या महानगरपालिकेकडे. आता आपल्याला असं दिसतं, पुण्यात तुम्ही बघितलं असेल किंवा पिंपरी चिंचवड मध्ये देखील अनेक केसेस फाईल झाल्या नॅशनल हरित लवादामध्ये की नद्यांच्या किनाऱ्यावरती जी अतिक्रमण होत आहेत ती थांबवा. साधारण सामान्य नागरिकांनी हे केलं. आता असं होत असताना त्यांच्या विरुद्ध कोण उभं राहिलं, हा खूप महत्वाचा आणि इंटरेस्टिंग प्रश्न आहे. त्यांच्या विरुद्ध, नागरिकांच्या विरुद्ध उभं राहिलं प्रशासन. पिंपरी चिंचवड मध्ये देखील आणि पुण्यात तर आम्ही हा अनुभव खूप घेतलेला आहे की नदीच्या वाहण्याच्या रस्त्यामध्ये राडारोडा टाकत आहेत, रस्ते बांधत आहेत. कोण रस्ते बांधतायत? हे कुणी प्रायव्हेट डेव्हलपर्स नाही आहेत, तर हे तिकडचं प्रशासनच आहे. पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनचाच रस्ता नदीच्या ब्लू लाईन आणि रेड लाईनच्या मध्ये होता आणि त्याच्यासाठी नागरिकांना, सारंग यादवडकर त्याच्यात मुख्य होते, नागरिकांना खूप मोठा लढा द्यायला लागला. कुणाविरुद्ध? कुठल्याही प्रायव्हेट एंटिटी विरुद्ध नाही, तर प्रशासनाविरुद्ध. हेच पिंपरी चिंचवड मध्ये झालेलं आहे, हेच नाशिक मध्ये झालेलं आहे, औरंगाबाद, नागपूरमध्ये हेच चित्र आहे. तर त्यामुळे जिथं कुंपणच शेत खातं असं आता याच्यामध्ये प्रायव्हेट डेव्हलपर्स तर आहेतच, त्याबद्दल तर काही प्रश्नच नाही. पण यात मला एकच म्हणावंसं वाटतं की महाराष्ट्र बाकीच्या राज्यांपेक्षा थोडा वेगळा होता. आपल्याकडे 2 पॉलिसीज होत्या. एक होता रिव्हर रेग्युलेशन झोन, ज्याच्यामध्ये 20 वर्ष ही पॉलिसी आपल्याकडे होती, ज्याच्यामध्ये नदीच्या काठावरती बांधकाम उगमापासून किती किलोमीटरवर असावं याची एक मार्गदर्शक तत्वे होते त्या पॉलिसीमध्ये. भारतात हे कुठेही नव्हतं. किंबहुना बाकीची राज्य या महाराष्ट्रातल्या या पॉलिसीकडे बघायची, त्याच्यावरून बोध घ्यायची, जसं की केरळ. पण नव्या सरकारने मात्र आल्या आल्या फेब्रुवारीमध्ये मागच्या वर्षीच्या ही पॉलिसी पूर्ण, जी 20 वर्ष चालली, ज्याला एक पूर्ण इन्स्टिट्यूशनल स्ट्रक्चर होतं, तिला पूर्णपणे बाद करून टाकलं, काहीही कारण न देता. त्यांचं एकही कारण पटणारं किंवा कायद्याच्या दृष्टीने बरोबर योग्य असं नव्हतं. बरोबर. दुसरी गोष्ट आहे ब्लू आणि रेड लाईन्सची. नदीच्या भोवती ब्लू आणि रेड, ज्याच्या भोवतीच पुण्याच्या रस्त्याचा स्ट्रगल हा होता. याच्यामध्ये देखील पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन पास द बक, त्यांनी जबाबदारी टाकली सिंचन भवनाकडे, म्हणजे सिंचन विभागाकडे. सिंचन विभागाने परत ती जबाबदारी टाकली पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन. बरोबर आहे प्रणिता, हा महत्त्वाचा प्रश्न आहे की सगळ्या यंत्रणा ज्या आहेत त्या एकमेकांची जबाबदारी एकमेकांवर ढकलतायत, कारण आपण नद्यांना रिस्पेक्टच करत नाही आहोत, नद्यांचा आदरच करत नाही आहोत. जर नदीचं अस्तित्वच मानायला आपण तयार नसू तर मग या नद्यांचं काही पुनरुज्जीवन, सौंदर्यीकरण होऊ शकेल असं तुला वाटतंय का?
मुळात ना सगळे प्रश्न व्याख्येकडे येऊन थांबतात। सगळ्यात पहिली व्याख्या नदीची। आपल्याकडे मुद्दा हाच होतो, आपल्याकडे वॉटर रिसोर्सेस इंजिनियर आहेत, सुएज ट्रीटमेंट आपल्याकडे होतं, पाणी पुरवठा इंजिनियर आहेत आपल्याकडे, पण नदीचा अभ्यास कोण करतं? नदी ही एंटिटी आपल्याला एक वेगळी परिसंस्था म्हणून मान्य नाहीये आणि तो प्रॉब्लेम आहे। आणि हा फक्त महाराष्ट्राचा मुद्दा नाही, हा देशाचा मुद्दा आहे, देशभराचा मुद्दा आहे हा, की आपण नदीकडे ना सायन्स म्हणून बघतो, ना सोशल सायन्स म्हणून बघतो, ना एक अतिशय जास्त आपल्याला सर्व्हिसेस देणारी वस्तू म्हणून बघतो। आणि याच्यात अनेक गोष्टी होतात। तू दोन गोष्टींचा उल्लेख केलास आता, नदी पुनरुज्जीवन आणि सुशोभीकरण। आता नदी पुनरुज्जीवनाच्या नावाखाली जे चाललेलं आहे, नदीचं अनन्वित सरळीकरण आणि तिच्यात खोदकाम कुठल्याही पर्यावरणीय समजेशिवाय जे चाललेलं आहे, त्याच्याने नदीवरती चा निगेटिव्ह परिणाम जास्त होणार आहे। नदीचं सुशोभीकरण जर बघायचं असेल तर गोदावरीचा काठ जाऊन बघा, रामकुंड बघा, त्याला पूर्ण कॉन्क्रिटीकरण केलेलं आहे। त्याचं जे ऍक्च्युअल जिवंत झरे आहेत ते आटले आहेत। खरंय, इथं नक्की मुद्दा कुठे येतो तर आपण नदीला एक परिसंस्था म्हणून ओळखण्यास कमी पडत। बरोबर आहे, अगदी खरं। तू जसं म्हणालीस की नदी ही एक पर्यावरणाची व्यवस्था आहे, तो फक्त एक पाण्याचा प्रवाह नाहीये आणि तो पाण्याचा प्रवाह सुद्धा आपण मान्य करत नाही आहोत, कारण इतका राडारोडा, इतकं अतिक्रमण असल्यावर नदी पुढे वाहणार कशी? बरेच प्रश्न आहेत, त्याची उत्तरं शोधण्याचा आपण प्रयत्न करूया। इंद्रायणी नदी जेव्हा आळंदीमध्ये जाते, आळंदीमध्ये घाटाची काय परिस्थिती आहे हेही बघणार आहोत, पण एक ब्रेक घेऊया आपण। पिंपरी चिंचवडच्या परिसरामधल्या नद्यांची काय अवस्था झालेली आहे याचं चित्रण IBN लोकमतनं ड्रोन कॅमेऱ्यामधून केलेलं आहे। पिंपरी चिंचवडच्या परिसरामध्ये पवना आणि मुळा या नद्यांचा संगम होतो आणि संगमाच्याच ठिकाणी या नद्या जर इतक्या प्रदूषित असतील तर पुढे मग त्याची चंद्रभागा नदी होईपर्यंत काय अवस्था असेल याची कल्पना केलेली बरी। याबद्दलचा सुद्धा एक रिपोर्ट बघूया। ड्रोन कॅमेऱ्यातून चित्रित केलेलं हे पवना आणि मुळा नदीच्या संगमाचं दृश्य। पवना आणि मुळेचा संगम होऊन तिचं मोठा नदीमध्ये रूपांतर होतं। पुढे तुळापूरला मोठा आणि इंद्रायणीचा संगम होऊन ती भीमा नदी बनते आणि पंढरपूरला तिची चंद्रभागा होते। पण नदीच्या प्रवाहाच्या सुरुवातीलाच प्रदूषण आणि अतिक्रमणाचा तिला विळखा पडलाय। पवना आणि मुळेच्या सुरुवातीच्या प्रदूषित प्रवाहामुळे पुढे इंद्रायणी आणि भीमा या नद्यांनाही प्रदूषणाचा सामना करावा लागतोय। मुळा नदी जेव्हा पिंपरी चिंचवड शहरात म्हाळुंग्याच्या नंतर प्रवेश करते तर म्हाळुंग्यापर्यंत तिथले आजूबाजूची गावं त्या नदीतलं पाणी पिण्यासाठी वापरतात, पण म्हाळुंग्याच्या नंतर त्या नदीला आपण पाय सुद्धा त्या पाण्यात ठेवू शकत नाही, इतकी वाईट अवस्था झालेली आहे। याचा अर्थ ह्या तिन्ही नद्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनेच प्रदूषित केल्या आहेत आणि त्याच्यासाठी कोणतीही त्यांच्याकडे ठोस कारवाई नाही। फक्त नावापुरते नदी सुधार नावाखाली मोठे मोठे आर्थिक आकडे आपल्या समोर मांडतात की आम्ही एवढे कोटीचं सुधारणा करणार आहोत आणि तेवढी, त्यांच्या कोटीच्या सुधारणा पलीकडे काही नाही, शून्य आतापर्यंत सुधारणा झाली आहे। पिंपरी चिंचवड शहराच्या परिसरातून इंद्रायणी नदी तब्बल 18 किलोमीटरचा प्रवास करते, पण याच मार्गामध्ये नदीमध्ये बहुतांश कंपन्या रसायनांनी मिश्रित असलेलं सांडपाणी सोडतात। शहरांमधलं मलमूत्रही इथंच विसर्जित केलं जातं। या नद्यांमध्ये झालेल्या प्रदूषणामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानंही या तिन्ही नद्या मृत घोषित केल्यात। बेस्ट सिटी ऑफ द इयर, विकासाचं रोल मॉडेल, सुनियोजित शहर असे अनेक बिरोधे मिरवणाऱ्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला अलीकडेच ह्या वर्षीचा देशात सगळ्यात स्वच्छ शहर असल्याचाही पुरस्कार मिळाला। मात्र आत्ता आपण बघितलेली या शहरातील नद्यांची परिस्थिती पाहता हे सगळे पुरस्कार घेण्याचे नैतिक अधिकार या शहराला, या महानगरपालिकेला आहे का, हाच खरा प्रश्न या निमित्ताने उभा राहतोय। गोविंद वाकडे, IBN लोकमत, पिंपरी चिंचवड।
पुन्हा एकदा आपण नदी अभ्यासक परिणिता दांडेकर यांच्याशी बोलूया। परिणिता, तू जसं म्हणालीस की सिंचन विभाग असेल, जलसंपदा विभाग असेल, महापालिकांच्या यंत्रणा असतील, ह्या कोणीच जर दाद देत नसतील तर आता राष्ट्रीय हरित लवादाकडे बरेच खटले या नद्यांबद्दलचे गेलेले आहेत, पण याच्या नंतर खरा काय उपाय आहे का आपण या सगळ्या नद्या शहराच्या रेट्यामध्ये गमावून बसणार आहोत? मला फक्त एकच तुम्हाला सांगायचं होतं मुळा आणि इंद्रायणी या दोन नद्यांबद्दल। मुळा आणि इंद्रायणी या नद्यांचा जो ऱ्हास असतो तो तर त्यांच्या उगमापासून सुरू होतो। मुळा आणि इंद्रायणी या दोन्ही नद्यांच्या उगमापाशी वळवण आणि मुळशी ही मोठी धरणं आहेत, टाटांनी बांधलेली मोठी धरणं आहेत। अनेक वर्षांपूर्वी 100 वर्षे होऊन गेली, त्यांना एक खूप मोठा इतिहास आहे त्या धरणांना। तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की या नद्यांमधलं पाणी जे भीमा खोऱ्यात जायला पाहिजे, भीमा खोऱ्याचं पाणी आहे, हे खरं तर जातं मुंबईकडे जलविद्युत निर्मितीसाठी। या दुष्काळामध्ये देखील नदीमध्ये पाणी न सोडता हे पाणी सोडण्यात आलं पश्चिमेकडे जलविद्युत निर्मितीसाठी। लोक तहानलेली राहिली पण पाणी मात्र जलविद्युत निर्मितीसाठी गेली। ही टाटांची धरणं आहेत। याच्यातून मला फक्त एकच हायलाइट करायचं आहे की आपल्याकडे अनास्था विविध स्तरांवर आहेत। प्रशासनाच्या स्तरावर तर आहेच, प्रायव्हेट कंपनीजच्या स्तरावर आहे। पण याच्यामध्ये एक सिल्वर लाइनिंग अशी आहे की लोक पुढे येत आहेत, विविध प्रकारे पुढे येत आहेत। बरोबर, ते पिंपरी चिंचवडमध्ये असतील, पुण्यात असतील, हरित लवादाकडे पुण्यातल्या कदाचित सगळ्यात जास्त नदीशी रिलेटेड केसेस या हरित लवादाकडे आहेत। आता सारंगी आदवडकरांसारखे लोक खूप काम करतात, छोटे छोटे अगदी एक हाऊसवाईफ आहेत ज्यांनी राम नदीवरती अतिशय मोठं काम सुरू केलेलं आहे। बरोबर, लोक कंबर कसतायत, पण हरित लवादाकडे किंवा कोर्टकडे जाणं हे एखाद्या डेमोक्रेसी मधलं शेवटचं पाऊल असतं। असं करायला लागणं, कोर्टाकडे जायला लागणं ही खरं तर खूप दुर्दैवी स्थिती आहे। आणि कोर्टातूनही ऑर्डर मिळाल्यानंतर त्याची अंमलबजावणी कशी होते ही एक वेगळी कथा आहे। बरोबर, पुण्यामध्ये विठ्ठलवाडीच्या रोडमध्ये त्याच्यावर खूप काम करायला लागलं। अगदी खरं आहे, जसं परिणितांनी आता सांगितलं की लोकांना त्यांच्या नद्यांसाठी, नद्यांच्या पर्यावरण व्यवस्थेसाठी लढावं लागतंय आणि हे कोणाविरुद्ध लढावं लागतंय तर प्रशासनाच्याच विरुद्ध। सुप्रीम कोर्टाकडे जाणं किंवा हरित लवादाकडे जाणं ही अगदी शेवटची स्टेप झाली, पण ह्या सगळ्या यंत्रणा पर्यावरणवादी कार्यकर्त्यांचा आवाज ऐकतायत का हाच खरा प्रश्न आहे। आम्ही तुम्हाला हवाई चित्रण या नद्यांचं दाखवलेलं आहे आणि या नद्यांचं जे दृश्य एक सलग बघितलं तर आपल्या लक्षात येतं की या नद्यांचं आपण नेमकं काय करून बसलेलो आहोत। संबंधित सगळ्या ज्या यंत्रणा आहेत त्या कधी ना कधीतरी या सगळ्याची दखल घेतील आणि नद्यांच्या पुनरुज्जीवनाचा एक कार्यक्रम तज्ज्ञांच्या सल्ल्याने आखतील अशी अपेक्षा करूया। या कार्यक्रमामध्ये इथेच थांबूया। पहा फक्त IBN लोकमत।